जय भीम. संघट न्यूज या विषय बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. बोलण्या अगोदर मराठवाड्यातल्या असणाऱ्या दोन महत्त्वाच्या जागा आहेत, हिंगोली आणि परभणी. या दोन्ही मतदारसंघातल्या उमेदवारांची नावं जी आहेत ही 23 तारखेला जाहीर केल्या जातील. उरलेल्या लोकसभा मतदारसंघातील असणारी नावं मी आपल्या समोर या ठिकाणी वाचतोय. औरंगाबादला मुंबई उच्च न्यायालयामध्ये जज होते विजय कोलसे पाटील, यांना असणारी उमेदवारी देण्यात आलेली आहे. मी अपेक्षा असं बाळगतोय की बीजेपीने, RSSने मराठा समाज आणि OBC मध्ये भांडण लावण्याचा जो प्रयत्न केला त्यामध्ये आमच्याबरोबर असणारे एक महत्त्वाची भूमिका निभावणारे असणारे कोलसे पाटील आहेत. सर्वांचे उमेदवार होतील असं मी त्या ठिकाणी मानतो. राजकीय पक्ष सुद्धा या ठिकाणी दखल घेतील अशी मी त्यांना असणारी विनंती करतो. एल्गार परिषद कदाचित झाली नसती, एल्गाराच्या असणाऱ्या बैठका महाराष्ट्रामध्ये झाल्या नसत्या तर मराठा आरक्षण आणि OBC आरक्षण असे जे दोन तट पडलेत कदाचित एक दुसऱ्याशी भिडले असते. ते दोन्ही तट एकमेकात भिडू नये म्हणून एल्गारच्या वतीने असणारा BC कोलसे पाटील यांची असणारी भूमिका महत्त्वाची होती. राजकीय पक्ष लक्षात घेतील अशी मी अपेक्षा बाळगतो. बीड लोकसभा मतदारसंघातून कैकाडी समाजाचे असणारे उमेदवार प्राध्यापक विष्णू जाधव यांची उमेदवारी आहे. विष्णू जाधव मी एक खुलासा करतो की कोलसे पाटील आपल्यामध्ये आज इथे नाही आहेत, ते अमेरिकेला आहेत. याच दंगलीच्या संदर्भातली आणि जी काही दंगल होतोय त्याच्या संदर्भातला आंतरराष्ट्रीय परिषद आहे. त्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ते आणि OSC साहेब असे दोघेही वक्ते आहेत आणि त्या ठिकाणी तिथे आहेत. नांदेडचे उमेदवार मी अगोदरच घोषित केले होते, प्राध्यापक यशपाल भिंगे. उस्मानाबादचे असणारे उमेदवार अर्जुन सलगर. मला काय तुम्ही भेटला नाही? धनगर समाजाचे असणारे हे उमेदवार अर्जुन सलगर आहेत. त्याच्यानंतर जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर वानखेडेजी, शरदचंद्र वानखेडेजी हे असणारे उमेदवार आहेत. हे विश्वकर्मा समाज म्हणजे 5 समाजाचा मिळून असणारा एक विश्वकर्मा समाज झाला आहे. त्याच्यातले असणारे हे सोनार समाजाचे आहेत. विश्वकर्मांमध्ये सोनार आहेत, सुतार आहेत, लोहार आहेत.
विश्वकर्माची उद्या असणारी जयंती आहे, त्याच्यामुळे मी या सगळ्या समूहांना असणारा जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन आपल्याशी संवाद साधायला या ठिकाणी सुरुवात करतो. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.